आपल्या डोंगरावरती पहिलं फळ आलेलं आहे. ते पण गाडीत बसायला मिळते. हॅलो नमस्कार, कशात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आज आम्ही घरातले सगळेजण चाललेलो आहोत डोंगरावरती. मोठ्या अक्कांपासून ते लहान आमच्या घरातला आदित्यपर्यंत आम्ही सगळे जाणार आहोत. आणि आज आमच्यासोबत दादू आहे. फर्स्ट टाइम दादू डोंगरावर येतोय झाडं लावल्यानंतर. दादू तुला रस्ता माहिती ना? आधी इकडून नाही आहे ना? सांग ना. पुढे कुठल्या कॉन्फिडन्स ने बसली? मग तू म्हणला तुला डोळ्याला त्रास होईल म्हणून मी पुढे बसली. मग काय तुझे डोळे उघडे आहेत ना? मग काय झालं? तुझ्या काय बंद थोडे? एवढं ऑपरेशन करून आणले. रस्ता सांग ना. मग आम्हाला काय, आम्ही लॉंग ड्राईव्ह करून येऊ. तेव्हा ग्रीन एक्स व्हॅली लेफ्टला जायचंय. ग्रीन एक्स व्हॅलीला फॉलो कर दादू. ग्रीन एक्स व्हॅली. कम ऑन, छोड़ना नहीं स्पीड. आता या स्पीड मध्ये तुला आता थोडं नॉर्मल करू शकतोय तू. आरपीएम स्पीड मध्ये तुला वर न्यायचं एका स्टर्न मध्ये. एका वन ब्रेथ मध्ये गाडी थांबू नको. मोमेंटम ब्रेक करू नको. थांबून दाखव ना मध्ये. काय मग पडम कसा होता एक्सपिरियन्स? मला असं वाटतं दादूचं ड्रायव्हिंग स्किल डे बाय डे बेटर अगं दोन्ही बाजून उघड ना ते. नाही तू कर ना पुन्हा. असं करायला जा. अरे हे नाही होत, असं कर. तू चालू कर ना. सरक. हे कोण उघडन? मी हुशारपेक्षा तू खूपच जास्त गंड आहे. ते दार उघड ना. अक्का ते येतात ना. तू त्या गाडीला लावशील इकडं दार परत. रिश्तों के ये रूप बदलते हैं, नए नए आंखों में चलते हैं, हर अपनी. अरे दार उघडा ना तुम्ही दोघ. अरे दार उघडा ना बाबांनो. सांग आदित्य, चल एक्सप्लेन कर कुठे काय. हे गार्डन आहे. नक्षत्र गार्डन. गार्डन आहे. काय माहितीये का नाही रे तुला? सगळं मलाच सांगावं लागतं. हे आपण लावलेलं झाड कुठे? हे लावलं होतं ना एक. आणि तिकडे एक त्या बाजूला पुढे. किती छान दिसते आता. अरे इकडे पहिले. असं फुल घालत जायचं कुठे फुलं आणि त्याची वेणी करायची. पूर्ण अशी वेणी व्हायची. मग असं लावायचं. त्याला खंचणी म्हणतात. ह्याचं नाव तरवडे. नाही हेच मोठं होणार आहे मॅडम. तेच असं नाही. याची पानं वगैरे चांगले म्हणून वाटत असं. त्याला खोड दिसत. हे काय खोड आहे खाली. तरवडे. हे पण औषधी वनस्पती आहे. भरपूर येतात आता. भरपूर असतात. मला तर साहेबांनी हे तरवडा. ही पण वनस्पती खूप औषधी आहे. तर
हे माझ्या हातात मस्तपैकी पांढरं असं छोटंसं फूल आहे, त्याच्यामध्ये मध असतं. मागच्या बाजूनी त्याचं खाऊन बघितलं तर त्याच्यात खूप सुंदर असं एकदम थोडं आहे पण मध आहे. त्यानंतर मला आई घेऊन चाललेल्या आहे टरबूज दाखवण्यासाठी आणि हे आपण शेणखत आणलेलं त्यामधून आपोआपच टरबूज आलेलं आहे आणि 2 टरबूज आलेले, 1 नाही 2 आलेले. मला कधी घरी जाईल आणि हे टरबूज कट करून खायला याची उत्सुकता लागलेली आहे आता. हे सगळ्यात पहिलं फळ आहे जे डोंगरावरती आलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटतंय. अक्का कसं वाटतंय तुम्हाला सांगा इथं आल्यावर? चांगलं वाटते पण गाडीत बसायला मिळते. चलो चक्कर मारायची का तुम्हाला? नको बाई चक्कर इथं आपल्याला आहे थांबल्या सोडायचं. बरं झालं आता काही गाडी जात नाही. तुम्हाला झाड दाखवायसाठी आणलं इकडे. बघ दिसली ते मला नाही सगळे बघायला. आपला मुळा मोठा धरण बघते. म्हटलं सेल्फी काढायचं का अजून आली नाही माझी नाद. हे काय काढलं तुमचा सेल्फी. तर ह्या काही पालेभाज्यांच्या बिया आहेत त्या आम्ही डोंगरावरती आता लावणार आहोत आणि घरच्या घरी मस्तपैकी ताजा भाजीपाला बनवून घ्यायचा असा विचार आहे. तर हा वटाणा आहे, त्यानंतर ही पालकच्या बिया आहेत, त्यानंतर अजून हे काय आहे मला वाटतं भेंडी आहे. ह्याच्यावर भेंडी लिहिले, सगळ्यांवर पॅकेट्सवरती नाव दिलेलं आहे. त्यानंतर गवार आहे. सो सगळा भाजीपाला जो आहे तो आता मी घरच्या घरी डोंगरावरती लावणार आहे आणि मी खूप सुपर एक्सायटेड आहे कधी लवकरात लवकर घरचा ताजा भाजीपाला येईल आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो आपल्याकडे भरपूर असे फळझाडं तर आहेच पण त्याबरोबर म्हटलं थोड्याफार भाजीपालाही लावू. त्यामुळे मस्तपैकी ह्या सगळ्या बिया घेतल्या आहेत आम्ही आणि आता हे लावणार आहोत म्हणजे घरच्या घरी छान भाजीपाला होईल आणि आपल्याकडे जे मिळत नाही पावटा वगैरे अशा सगळ्या गोष्टीही आम्ही लावणार आहोत. हे खूप छान लागते इकडे ना. ह्याच्यामध्ये मध सारखं लागते. हे खायचं नाही. बरे बरे मी 25-30 खाल्ले तरी म्हणलं आमचं संपतंय कसं काय इथं. अक्का तुम्हाला घ्यायला आली मी बघा तुम्ही म्हणलं तर. कडेव घेण्याचं काय करणार घ्यायला आली सांगते. चल लवकर पुन्हा. हा मी मला काहीच आठवत नाही आता काय सीट बेल्ट बिल्ट नको इथं जायचंय. तू चालवत होतीस ना मग बघा का चालवून नाही कसं होतं कधी खाली करायचं ना. थांबला द्या. व्हेरी गुड. आता पुढे बघ पुढे रस्ता सगळं डोंगरच आपले मी कुठं पण रस्त्याने. रस्ता तसा आहे मी इथं काही करू काय तू करू नको पण आधी चालवायला लागला का पोटातलं पाणी सुद्धा हे कर. तू डॉक्टरच्या सारखं गाडी चालव. रस्ता बघा कसा आहे. बरोबर आहे अशा स्पीड न त्याला काही वाढवू नको काही करू नको. ते तिथं डोंगर मला काहीच करू नको. डोंगरावर जाते गाडी. दादूला आवाज पुढं दादू हान दे ना इकडे कुठे. तरी ह्या बाजूला शेततळ आहे आणि त्याच्याच बाजूला हे केळाचे झाडं आहेत, थोडेफार जांभळाचे झाडं आहेत आणि बाकी बाजूला जे आहेत ते वडाचे झाड आहेत आणि हे समोरच्या बाजूला दिसते तिथे भरपूर असे आंबे लावून झालेले आहेत आणि हे जे 2 नंबरचं झाड आहे ते जांभळाचं आहे जे मी आदित्यने लावले. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की चेक करा. तो ही ब्लॉग खूप भारी आहे. तसं मी वरती लिंक हे देऊन ठेवते. त्यानंतर इथलीच काही फुलं घेतलेली आहे आणि मोबाईल कवर बनवायचं असं माझ्या डोक्यात आहे. बघूया माझी आयडिया वर्कआउट होती की नाही. त्यानंतर आदित्य शेठ बसलेत निवांत, छत्री घेऊन दादूही बसलेला आहे आणि खूप गंभीर चर्चा चाललेली आहे. ॲक्च्युली असंच डिस्कशन चाललं आहे पुढे काय प्लॅन करायचं, कसं करायचं, सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत सगळे. पण खूप सारी हवा आहे त्यामुळे मला ऑडिओ अजिबात कुठेच टाकता येत नाही व्यवस्थित.
तर ह्या बाजूची ही जागा आहे, इथे आम्ही फळं भाज्या लावायचा विचार करतोय किंवा बाकी जो भाजीपाला आहे तो ह्या ठिकाणी लावायचा असं विचार चाललाय. आणि आईंनी पप्पांनी कोहळा आणि आयकेस डांगर लावलेलं, त्याचं बी लावलेलं, त्याचं रोप छोटंसं उतरलेलं आहे आता. आणि त्यानंतर आम्ही सगळे येऊन पोहोचलेलो आहोत फुले फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी. आमच्या इथे हेच मला वाटतं जरा जास्त फेमस आणि चालणारं हॉटेल असेल आणि तिथले सगळ्यात फेमस ती कोथिंबीर वडी, मासवडी आणि लसूणी मेथी, हां ह्या गोष्टी आहेत. सो जर तुम्ही आला कधी तर नक्कीच ट्राय करू शकता इथल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या फेमस आहे. आम्ही त्या सगळ्या मागवल्या आणि आदित्यसाठी पनीरही मागवलेले. असं आहे त्या हा होता आजचा व्हिडिओ आणि मी व्हिडिओ एंड करायलाच विसरून गेलेली, त्यामुळे आता संध्याकाळी व्हिडिओ शूट करते आहे आणि व्हिडिओ इथे संपवते. म्हटलं घरी आलो, कुत्र्यांना वगैरे खाऊ घातलं, सगळं झालं आणि नंतर मी कम्प्लिटली विसरून गेली की आपला व्हिडिओ चालू आहे. त्यामुळे तुम्हाला बाय म्हणण्यासाठी आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कसा वाटतंय व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मला सांगायला खूप भारी वाटतंय की मम्मी पप्पांनी 1,500पेक्षाही जास्त झाडं लावलेली आहेत. करू तेवढं कौतुक या दोघांचंही कमी आहे, कारण की खरंच कुठलंच फळझाड तिथे नाही आहे अशी गोष्ट नाही आहे. पप्पांनी सगळ्या फळझाडं म्हणा, टरबूज तर आलंच आहे आता पण आपल्याकडे जे येत नाही ते म्हणजे सफरचंद लावले, अननस लावले, फणस लावले, असे भरपूर करवंद तर येतात, पण बाकी जे कुठले येत नाहीत आपल्याकडे तसे भरपूर असे वेगळे प्रकारचे झाडं आहेत त्यांची काही लावले. आणि ते दोघं रोज जातात आणि रोज सगळ्या झाडांची काळजी घेत आहेत, एवढं सगळं छान पद्धतीने डेव्हलप करतात. त्यामुळे खूपच भारी वाटतंय मला तिथे गेल्यानंतरही खूप भारी वाटतंय. पूर्ण जेव्हा कधी होईल आणि त्यानंतर मला तुमच्यासोबत हे शेअर करायला खूपच भारी वाटेल. सो लवकरात सगळ्या गोष्टी पूर्ण व्हावेत असं माझी इच्छा आहे आणि होईलच नक्की, कारण मम्मी पप्पा खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत. सो तुम्हालाही कसं वाटतंय आमचा डोंगर मस्तपैकी. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल ट्री प्लांटेशनचा, आम्ही सुरुवातीला 200 झाडं लावलेले, त्यानंतर आता त्याला साधारण 1 महिना झालेला आहे. सो लावता आता 1,500च्या पुढे झाडं गेलेली आहेत. आणि त्याचबरोबर आता आपण भाजीपाला वगैरे सगळ्या लावणार आहोत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्यावेळेस आम्ही वरती डोंगरावर थोडी लाल माती, त्यामुळे पप्पांनी तिकडे स्ट्रॉबेरी लावायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला मस्तपैकी आपल्या शेतातल्याच डोंगरावरच्या अशा स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटतंय. सो हे सगळे संपूर्ण व्हिडिओज वगैरे बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि 1 मिनिट, जे आपल्या डोंगरावरती पहिलं फळ आलेलं आहे म्हणजेच टरबूज जे आलेलं आहे ते आम्ही घेऊन तर आलेलो आहोत, पण आता आज नाही, आपण त्याला उद्या कट करणार आहोत. तर त्याचा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या एंडला टाकते. सो पहिलं फळ आलेलं आपलं आहे टरबूज, ते कसं निघते ह्याचा व्हिडिओ शेवटी आहे. सो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत. तर हे आहे ते सुंदर असं टरबूज. आणि आपल्या शेतातलं आपल्या गोष्टी असल्या की कसलं भारी आणि अति उत्सुकता असते ना, त्यामुळं बघत असत आहे. वा 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 आणि खरोखरच खूप भारी आहे हे टरबूज. तुम्ही बाय द वे टरबूज म्हणतात याला की कलिंगड म्हणतात, काय म्हणता मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कलिंगड सीझन आहे का? आमच्या डोंगरावर सगळे फळ आहेत, मला पाहिजे तेव्हा आम्ही खाऊ शकतो, ठीक आहे ना? हे पण तुमच्या डोंगरावरची मॅगी आहे का? हो. आता किती छान आलंय, खरंच छान आलं. ऑर्गॅनिक, इतकं ऑर्गॅनिक येते की आपण शेण खत आणलं होतं त्याच्यातून आलेलं आहे ते. एवढं ऑर्गॅनिक आहे. आपणच खाल्लं टरबूज, गाईला दिलं, गाईचं शेणखत परत डोंगरावर गेलं आणि त्या शेण खतातून हे परत टरबूज आला. आता मी हे परत गाईला टाकणार, मग गाईचं परत शेण मग खरं रिॲक्शन दे, उगाच नको सांगू. खरंच छान.